लाडका भाऊ योजनेसाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया 2026 अधिकृत वेबसाईटवरती किंवा पोर्टलवर देखील चालूच आहे। या योजनेच्या अंतर्गत महाराष्ट्रातील बेरोजगार तरुणांना या योजनेच्या अंतर्गत अनुदान दिले जाते। सर्वात आधी महाराष्ट्र रोजगार या पोर्टलवरती जावा। जर तुम्ही आधी नोंदणी केली नसेल तर रजिस्टर्ड कॅन्डिडेटवरती जाऊन तुम्ही तुमचे खाते तयार करा। तुमचा आधार क्रमांक टाकून किंवा तुमचा मोबाईल नंबर टाकून ह्यावरती लॉग इन करा। तुमची वैयक्तिक माहिती आणि तुमचा पत्ता आणि तुम्ही शिक्षणात किती पात्रता आहात म्हणजे शिक्षण तुम्ही किती घेतलेलं आहे हे परफेक्ट भरा। आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे किंवा काही कागदपत्रे असतील तर तुम्ही ह्यामध्ये जाऊन अपडेट करा। डॅशबोर्डवरती मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना हा पर्याय निवडून अर्ज कंप्लीट करा। तुमच्या शिक्षणासाठी मिळणारे मासिक अनुदान खालीलप्रमाणे आहे। 12वी पास 8,000 प्रति महिना, ITI किंवा डिप्लोमा केला असेल तर 9,000 प्रति महिना असे देण्यात आले। तुम्ही पदवीधर असाल किंवा ग्रॅज्युएट असाल तर तुम्हाला प्रत्येक महिना तुम्हाला 10,000 देखील अनुदान देण्यात आलेलं आहे। महत्त्वाचे अपडेट म्हणजे अर्जदार वय 18 ते 35 दरम्यान असायला हवे आणि तो रहिवासी आपल्या महाराष्ट्रातलाच असायला हवा। यासाठी काही आवश्यक कागदपत्रे देखील आहेत। चला तर मग सांगतो। आधार कार्ड, रहिवासी दाखला आणि शैक्षणिक गुणपत्र देखील असणे गरजेचं आहे। बँक पासबुक देखील आधारला लिंक असणे गरजेचं आहे। त्याचबरोबर तुमचा मोबाईल नंबर आणि मेल ID देखील ह्यासाठी गरजेचं आहे। तुमच्या जवळच्या सरकार केंद्रामध्ये जाऊन तुम्ही देखील हा अर्ज भरू शकता। तुमची शैक्षणिक पात्रता देखील सांगू शकता जेणेकरून तुमचे अनुदान तुम्हाला दिले जाईल। लाडका भाऊ योजनेसाठी मुख्यमंत्र्यांनी काही अपडेट दिले आहेत किंवा आपण बघत असलेल्या व्हिडिओमध्ये देखील फॉर्म कसा भरायचा किंवा काय काय डॉक्युमेंट्स लागतात ह्या सर्व डिटेल्स मी तुमच्यापर्यंत पोहोचवले आहेत। तर प्रतीक्षा न करता तुम्ही लवकरात लवकर जाऊन गव्हर्नमेंट्स किंवा अधिकृत पोर्टलवरती जाऊन किंवा अधिकृत लिंकवरती जाऊन तुम्ही ह्या सर्व गोष्टी फिलअप करून तुमचा फॉर्म सबमिट करू शकता जेणेकरून तुम्हाला सरकारचे अनुदान लवकरच तुमच्या खात्यामध्ये दिले जाईल। अशा अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी किंवा सरकार योजनेच्या अंतर्गत काही व्हिडिओ अपडेट्स पाहण्यासाठी तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।